अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे बघा अमावस्या आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. अमावस्येच्या दिवशी दिव्यांचा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील खूप मोठ्या संकट अडचणी जे काही असतील ते दूर होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजची अमावस्या जी आहे तर ती पितरांना समर्पित आहे. वर्षातील हे एक अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे. तर त्यामुळे बघा आपल्या सुखासाठी आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी, कारण त्यांना बघा जेव्हा मोक्ष मिळेल तेव्हा ते प्रसन्न होतात आणि तेव्हाच ते आपल्या घरामध्ये सुख वगैरे जे आहे ते येईल. बघा त्यासाठी काही अत्यंत साधे आणि सोपे उपाय करणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे आजचा दिवस वाया जाऊ न देता सगळ्यांनी हा दिवा लावायचा आहे. यासोबतच काही उपाय मी तुम्हाला सांगते तर ते करा. बघा सर्वात अगोदर आपण बघूया की अमावस्येचा प्रारंभ कधी आहे. तो अमावस्येचा प्रारंभ बघा 1 तारखेला रात्री 9:40 होतोय आणि तो 2 तारखेला त्याची समाप्ती रात्री 12:19 होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी बघा संपूर्ण दिवस अमावस्या आहे. मी जे तुम्हाला काही उपाय सांगते तर ते तुम्ही आजच्या दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करू शकता. बघा मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षाचे व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये बघा पितरांना हे जे 15 दिवस आहेत ते समर्पित असतात. पितृ बघा आपल्या अवतीभोवती असतात, त्यांना आपल्याला घास दाखवायचा असतो, त्यांच्यासाठी सेवा करायची असते आणि सर्व पितृ अमावस्येला म्हणजे आजच्या दिवशी त्यांना निरोप द्यायचा असतो. तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तुम्हाला समजा या 15 दिवसामुळे सेवा जमली नसेल, तर तुमच्या पितरांची तिथी माहिती नसेल, तर आजचा हा तुम्हाला शेवटचा संधी आहे. तर बघा ही संधी तुम्ही सोडू नका, कारण पितरांना जर आपण तृप्त करून निरोप दिला तर ते आपल्या डोक्यावरती भरभरून आशीर्वाद देतील आणि आशीर्वादाचा हात आपल्यावरती ठेवतील. आपल्याला पितृदोष लागत नाही आणि जर पितृदोष नाही लागला तर मग आपल्या आयुष्यामध्ये फक्त कल्याणच होत राहतं. तर बघा आपल्याला वाट्याला दुःख येत नाही. म्हणून न चुकता हा उपाय करा. फक्त 5 मिनिटं लागतील हा उपाय करायला. सगळ्यात पहिलं बघा आपल्याला दिवा कुठे लावायचा आहे, तर तो बघा आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी ठीक बघा संध्याकाळी 1 कणकेचा दिवा किंवा तुम्ही पणती घेऊ शकतात. कणकेचा दिवा बनवताना तुम्हाला पीठ घ्यायचं आहे गव्हाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आणि किंवा मग हे नाही पणती घेतली तरीसुद्धा चालेल. बघा त्यामध्ये तुम्हाला शक्यतो तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल जर नसेल तर तुम्ही देवासाठी जे तेल वापरतात ते वापरू शकता. बघा तिळाचं तेल थोडंसं टाका. त्याच्यानंतर मग त्या दिव्याची जी वात आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती लावायचा आहे. बघा दिव्याची जी वात आहे, दिव्याचं जे तोंड आहे ते दक्षिणेला ठेवायचं आहे. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर हे तुम्हाला करायचं आहे. डावीकडे लावू शकता, उजवीकडे लावू शकता किंवा मध्यभागी जिथे जागा असेल तिथे लावली तरी चालेल. पण दिव्याची जी वात आहे ना ती तुम्हाला दक्षिण दिशेला असली पाहिजे, ह्याची काळजी तुम्हाला घ्यायचं आहे. आणि शक्य असेल तर तिळाचंच तेल तुम्ही या उपायासाठी वापरावं आणि त्याच्यामध्ये काळे तीळसुद्धा आवर्जून टाकावेत. बघा हा जो दिवा आहे लावलेला तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो आणि या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. क्षमा याचना करायची आहे की 15 दिवसांमध्ये तुमच्याकडून काही सेवा झाली नसेल किंवा असे याबद्दल तुम्हाला क्षमा याचना करायची आहे, मागायची आहे. आणि तुमचे जे पित्र आहेत त्यांना ते आज जाणार असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या रस्त्यामध्ये अंधार नको, म्हणून आपल्याला त्यांचा रस्ता जो आहे हा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकायचा असतो. त्यामुळे आजच्या दिवशी हा जो उपाय आहे ना तो तुम्ही अवश्य करा. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. बघा आपल्या चॅनलवरती असे बरेचसे व्हिडिओ आहेत, तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर आज शेवटचा दिवस आहे, तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. यासोबतच बघा तुम्हाला पितृअष्टक म्हणायचं आहे. अगदी 2 मिनिटं लागतील तुम्हाला हे पितृअष्टक म्हणायला. अगदी गुगलवरती सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल ते. तर बघा आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या चांगल्या वाईट गोष्टीमध्ये पितरांना तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करा. आणि ही जी काही सेवा आहे ही स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. घरातल्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर पुरुषांनी, महिलांनी, मुलांनी कुणी केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर बघा या दिव्याला हळद कुंकू लावल्यानंतर नमस्कार करून झाल्यानंतर तुमच्या पितरांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. अत्यंत हे गरजेचं आहे. बघा हे आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष नको यासाठी आपल्याला हे करायचं आहे. यासोबतच बघा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी दर अमावस्येला बघा मी तुम्हाला सांगत असते की दिव्याचा उपाय करा. बघा
ताई दरवेळेस तेच सांगत असतात असं तुम्हाला वाटत असेल, पण बघा ह्या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य आहे. म्हणूनच ह्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असते. बघा आपल्या आयुष्यामध्ये पिंपळाच्या झाडाला झाडात बघा साक्षात भगवान विष्णू आणि पितरांचा वास असतो. म्हणून संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, जल अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तिथे तुम्हाला अशाच प्रकारची एक पणती किंवा कणकेचा दिवा तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे, जसं मी सांगितलं त्या पद्धतीने. बघा जोपर्यंत आपल्याला बघा आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही. जर पितृ आपल्यावरती नाराज असतील ना, तर मग आपल्याला देवतांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत नाही. अशा सर्व प्रकारच्या समस्यांना आपल्याला बघा सामोरे जावं लागतं. आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असतील, बघा कोणत्याही शुभकार्यामध्ये विघ्न येत असेल, त्यामुळे बघा आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. उपाय अगदी दिसायला छोटा आहे, पण त्याचे अनुभव जर पाहिले ना तुम्ही खूप मोठे आहेत, त्याचे फायदे खूप मोठे आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल त्याचा. आपल्या पितृ आहेत ना, आपल्याला भरभरून आयुष्य देतील आणि आपल्या आयुष्यामध्ये कसल्याचीही कमतरता पडणार नाही. अडथळे, संकटे, अडचणी सर्व आपल्या आयुष्यामधून निघून जातील. त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी आणखीन एक काय करायचं, तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ टाकायचे, ते एक फूल टाकायचं आहे, हळद, कुंकू, अक्षता टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तुमच्या इथे जर फ्लॅट सिस्टीम असेल तर तुम्ही बाथरूममध्ये अंघोळ करून कपडे घालून झाल्यानंतर तुम्ही हे केलं तरी ते सुद्धा चालेल. अर्घ्य देताना बघा पूर्व दिशेला बघितलं तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला कावळ्यांसाठी घाससुद्धा काढायचा आहे. दही भाताचा घास काढायचा आहे. भातामध्ये मीठ टाकायचं नाही, दही टाकायचं आणि हे काळे तीळ ठेवून हा जो घास आहे तो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये किंवा गच्चीवर, अंगणामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर तो घास बघा कुठल्याही पक्षाने खाल्ला तरीसुद्धा चालेल. कुत्र्याला तुम्ही चपाती द्या, तो गरम चपाती द्या. त्यानंतर बघा गाईला हिरवा चारा खाऊ घालू शकता. गाईला हिरवा चारा खाऊ घातल्यामुळे पितरांना समाधान मिळतं. आणि मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये थोडीशी साखर ठेवू शकता, पीठ ठेवू शकता. या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. बघा 15 दिवसात जमलं नसेल तर नक्की तुम्ही ह्या गोष्टी करा. बऱ्याच लोकांना बघा आजच्या दिवशी सुट्टीसुद्धा असेल. 2 ऑक्टोबर गांधी जयंती असल्यामुळे बऱ्याच जणांना सुट्टी असेल. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा. सर्व पितरी अमावस्येला बघा आजच्या दिवशी तुम्हाला दक्षिण दिशेला एक चौमुखी दिवासुद्धा लावायचा आहे. तुमच्या घराची दक्षिण दिशा बघा खूप पितरांना समर्पित आहे. बघा जागा नसेल तर मग दक्षिण दिशेला तुम्ही काय करू शकता, जर आतच्या बाजूला जागा नसेल तर मग तुम्ही बाहेर लावू शकता, किंवा मग बाहेरच्या बाजूला जागा नसेल तर आतल्या बाजूने कुठे ना कुठे थोडी तरी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही दिवा लावला तरीसुद्धा चालेल. फक्त तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला बघा हा जो चौमुखी दिवा आहे ना तो तुम्हाला लावला पाहिजे. चौमुखी दिवा म्हणजे बघा चारही दिशेला त्याच्या वाती येतात. हे जे दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे, तीळ टाकायचे आहे. त्यानंतर दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे, त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे. पितरांना आपल्याला धन्यवाद म्हणायचा आहे, कारण आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांमुळेच आहोत. म्हणून हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. यासोबतच सांगितलं की तुम्हाला पितृअष्टक म्हणायचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे बघा आजच्या दिवशी बघा तुमच्या दारामध्ये जर कोणी काही मागायला आलं तर त्याला तुम्ही रिकाम्या हाताने पाठवू नका. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही त्याला दान करा, पाणी द्या, काहीतरी खायला द्या. बघा 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, काहीही देऊ शकता. बघा फक्त त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका, कारण पितृ कुठल्या रूपामध्ये आपल्या समोर येतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी तुम्हाला केस कापणे, नखे कापणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू नये. त्याचबरोबर पुरुषांनी दाढी करणे टाळावं. आणि बघा अजिबात नवरात्र सुरू होते म्हणून काही लोक मांसाहार वगैरे करत असतात, कारण 9 दिवस पुढे मांसाहार करता येत नाही. त्यामुळे हे खूप चुकीचं आहे. बघा या सर्व पितरी अमावस्येला मांसाहार अजिबात तुम्ही करू नका. कोणाशी बघा आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी, महिलांशी, लहान मुलांशी काही अपशब्दसुद्धा तुम्ही बोलू नका. बघा याची तुम्हाला काळजी घ्यायची. अत्यंत हा महत्त्वाचा दिवस आहे. बघा त्यासोबतच तुम्हाला बघा घराचा उंबरठा हळदीने सारवायचा आहे. त्यामध्ये गोमूत्र घालायचं आहे, मिक्स करून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर गाडी असतील, वाहन असतील तुमच्याकडे, वाहनांचा उतारा तुम्ही करू शकता. त्याला बघा लिंबू, मिरची लावू शकतात. 7 वेळेस तुम्ही नारळाने उतारा करू शकता. आणि ते जे नारळ आहे ते नंतर तुम्हाला टाकून द्यायचं. हे नारळ तुम्ही फोडून बघा कधीही खायचं नसतं. कधी उतारा जे करतो ना ते नारळ आपल्याला फोडून खायचं नसतं. यानंतर बघा तुम्ही जर लवकर हा व्हिडिओ पाहत असाल तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही पंचगव्य टाकून आंघोळ करू शकता. पंचगव्य म्हणजे बघा गाईपासून ते बनवलेलं असतं. तुमच्या जवळपास कुठे स्वामी केंद्र वगैरे असेल, ज्या ठिकाणी देवांचं साहित्य वगैरे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ते अगदी सहजपणे मिळून जाईल. बघा
आता दिवाळी पण येते, त्यामुळे ह्याचा उपयोग तुम्हाला दिवाळीमध्ये सुद्धा होईल, कारण हे उठण्यासारखंच असतं. पण उठण्यापेक्षा बघा, तुम्ही पंचगव्यानं जर आंघोळ केली तर तुम्हाला लागलेले जे काही वाईट नजर असतील, वाईट दोष असतील, हे तुमच्यापासून दूर जातात. आणि बघा, आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. 11 वेळेस तुम्हाला अथर्व वेदोक्त वल्गला सुक्त म्हणायचं आहे, किंवा मग 1 वेळेस म्हणू शकता. आणि ही जी पिवळी मोहरी आहे ती घरामध्ये सर्वत्र टाकायची आहे. यामुळे बघा, आपल्या घराचं वाईट शक्ती, करणी, बाधा, भानामती या बाधेपासून तुमचं संरक्षण होतं. आणि दुसऱ्या दिवशी ती जी मोहरी आहे ती तुम्हाला झाडून एखाद्या झाडाजवळ टाकायची आहे. अशा प्रकारे बघा, बऱ्याचशा हे उपाय आहेत. ह्या अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही केले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होतो. तुमचं जे घर असेल, दुकान असेल, ऑफिस असेल, त्यासाठी सुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे, नारळाने उतारा करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांग की या आजच्या दिवशी तुम्ही दान नक्की करा. दानाला खूप महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी बघा आहे, आणि त्यातल्या त्यात ही जी अमावस्या आहे ती पितरांना समर्पित अमावस्या आहे. त्यामुळे दान केल्यामुळे पितृदोष असेल तर तो कमी होतो. आणि जितका पितृदोष कमी होण्यासाठी आपण उपाय करू ना, तितकं ते आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख, आनंद आपल्याला उपभोगायला मिळेल. आणि त्यासाठीच बघा, प्रत्येक माणूस हा झटत असतो. कोणाला दुःख पाहिजे असतं तर बघा, कोणाला दुःख नको, सुख नको असतं. प्रत्येकाला सुख पाहिजे असतं, पण आपल्या वाटेला जे सुख पाहिजे ना, त्या सुखासाठी बघा आपल्याला हे जे उपाय आहेत ना ते सुखासाठीच करायचे असतात. पण बघा, आपण कुठेतरी हे करायला कंटाळा करतो. तर तुम्ही प्लीज असं करू नका. आजच्या दिवशी या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.